नमस्कार. आजचा हा मार्केट रिपोर्ट खूपच खास आणि तितकाच गंभीर आहे. आज आपण सोयाबीन मार्केटची अशी एक बाजू उलगडणार आहोत, जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने आत्ताच समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बाजारात जे चित्र आपल्याला वरवर दिसतंय ना, ते तसं अजिबात नाही आहे. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न, सोयाबीनचे भाव अचानक 7,000 पार जाणार की पुन्हा एकदा आपला शेतकरी एका मोठ्या जाळ्यात अडकणार? मोठे व्यापारी सध्या अगदी शांत बसलेत, पण आतल्या आत बाजारात काहीतरी भयंकर मोठं शिजतंय, जे आज आपण थेट पुराव्यांसह पाहणार आहोत. जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, नवी शेतीच्या या विशेष विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. दररोज शेती, बाजारभाव, हवामान आणि सरकारी योजनांचे सर्वात वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया. भाग 1. पाहूया बाजारातील सध्याची धक्कादायक स्थिती. गेल्या काही महिन्यांचे आकडे पाहिले ना, तर खरोखरच डोकं चक्रावून जाईल. या वर्षाच्या सुरुवातीलाच बाजारात एक मोठा भूकंप पाहायला मिळाला. जानेवारी महिन्यात कीर्ती प्लांटवर सोयाबीनचे भाव 5,070 रुपयांवरून थेट 6,080 रुपयांवर पोहोचले. विचार करा, एकाच महिन्यात तब्बल 1,000 रुपयांची उसळी. बाजारात सोयाबीनचा साठा कमी आहे आणि शेतकऱ्यांनी माल राखून ठेवलाय, त्यामुळे कंपन्यांना हा जादा भाव द्यावा लागतोय. ही वाढ नक्कीच खूप भारी वाटतेय, बरोबर ना? पण थांबा, अकोला बाजार समितीचे आकडे तर आणखीनच थक्क करणारे आहेत. तिथे अलीकडेच सोयाबीनने चक्क 7,600 रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठलाय. एका बाजूला 6,000ची पातळी आणि दुसरीकडे थेट 7,600चा आकडा. ही प्रचंड अस्थिरता बाजारात सध्या निर्माण झाली आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की मागणी आणि पुरवठ्यामध्ये भयंकर मोठी ओढाताण सुरू आहे. आता हे स्थानिक आकडे पाहून सगळं काही सुरळीत वाटत असलं तरी खरा खेळ इथंच सुरू होतो. मोठे व्यापारी नेमकं काय लपवत आहेत? वरवर पाहता आपले स्थानिक भाव खूप चांगले वाटत असले तरी आंतरराष्ट्रीय बाजाराचा डेटा काहीतरी वेगळाच आणि धोकादायक सापळा दर्शवतोय. पाहूया तो सापळा नेमका कोणता आहे. भाग 2. निर्यातीमधील घट, व्यापाऱ्यांचे रहस्य. आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या जे काही घडतंय ते भारतीय शेतकऱ्यांसाठी एका धोक्याच्या घंटेपेक्षा कमी नाही. जानेवारी 2025 मध्ये भारताची सोयाबीन निर्यात 2,86,000 टन होती आणि तीच जानेवारी 2026 मध्ये निम्म्याहून कमी म्हणजे फक्त 1,32,000 टनावर येऊन ठेपली आहे. निर्यातीत झालेली ही घसरण गेल्या 4 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. आता असं का घडलं? कारण आपले स्थानिक भाव जागतिक बाजाराच्या तुलनेत खूपच जास्त झाले आहेत. हा फरक पाहिला की गणित लगेच समजेल. भारतीय सोयाबीन सध्या प्रति टन $680च्या आसपास ऑफर केलं जातंय, तर तिकडे दक्षिण अमेरिकेतील पुरवठादार तेच सोयाबीन फक्त $430मध्ये विकत आहेत. साहजिकच आहे, जागतिक खरेदीदार भारताकडे पाठ फिरवून दक्षिण अमेरिकेकडे वळले आहेत. निर्यातीचा हा तुटवडा देशांतर्गत भावाच्या स्थिरतेसाठी एक भयंकर मोठा धोका आहे, जो कधीही बाजारात कोसळू शकतो. पण खरी गोष्ट इथेच सुरू होते. स्थानिक भाववाढ आणि आंतरराष्ट्रीय घसरण या दोन्हींमध्ये एक असा घटक आहे जो कधीही या पूर्ण बाजाराचा कल बदलू शकतो. हा घटक कोणाच्याही नियंत्रणात नाही आणि तो म्हणजे आपलं हवामान. भाग 3. ला निनाचा हवामानावर होणारा परिणाम. भारतातील हवामान अंदाजावर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होतीये की ला निनामुळे देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर यामुळे मध्य प्रदेशातल्या सोयाबीनचं उत्पादन वाढतं, पण त्याचवेळी पूर्व आणि इतर कृषी पट्ट्यांमध्ये भयंकर पुराचा आणि पिकांच्या नुकसानीचा मोठा धोका निर्माण होतो. याच अनिश्चिततेमुळे सध्या बाजारात घबराट आणि तेजीचं वातावरण आहे. आणि हे फक्त भारतातच नाही घडतंय, तर तिकडे ब्राझीलमध्येही मुसळधार पावसामुळे सोयाबीन काढणीला खूप विलंब होतोय. तिथे साठा कमी असल्यामुळे ते स्वतःच्या देशांतर्गत गरजांना प्राधान्य देत आहेत. इकडे भारतातही अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. याचा एकत्रित परिणाम असा झालाय की सध्या जागतिक आणि स्थानिक बाजारात सोयाबीनचा प्रचंड तुटवडा आहे आणि म्हणूनच प्रक्रिया उद्योगांना सध्या जास्त भाव मोजावा लागतोय. भाग 4. सरकारी धोरणे आणि नवीन हमी भाव. आता अशा या गोंधळाच्या परिस्थितीत सरकारी धोरणे आणि नवीन हमीभाव कसे संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 या हंगामासाठी सोयाबीनचा नवीन हमीभाव म्हणजेच MSP 5,708 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित केला आहे.
या अस्थिर बाजारात आणि पडत्या किमतींच्या भीतीत हा नवीन हमीभाव आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आधार ठरू शकतो. पण वास्तव थोडं कटू आहे. संशोधनानुसार बाजारातील उच्च भावाचा फक्त 60 ते 65% वाटा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात पडतो. पुरेशा साठवणुकीच्या सुविधा नसल्याने आणि पुरवठा साखळीतील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. दरम्यान सोयाबीनच्या आहारातील महत्त्व लक्षात घेऊन 2026 हे सोयाबीन वर्ष म्हणून घोषित करण्याची मागणी उद्योगांनी केली आहे, जेणेकरून या क्षेत्राला भविष्यात मोठी गती मिळेल. इतकी सगळी माहिती पाहिल्यानंतर आता इथून पुढे जे होणार आहे ते अनेकांना मोठा धक्का देऊ शकतं, कारण आता या सगळ्या आकडेवारीचा आणि अहवालांचा जो निष्कर्ष निघतोय तो शेतकऱ्यांच्या थेट फायद्याचा आणि पुढील निर्णयासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भाग 5. पुढील 30 ते 60 दिवसांचा अचूक अंदाज. शेतमालाची विक्री कधी करावी याचा निर्णय घेण्यासाठी हा तज्ज्ञांचा अंदाज खूप उपयुक्त आहे. पुढील काही काळासाठी देशांतर्गत पोल्ट्री आणि सोया तेलाची मागणी मजबूत असल्याने भावातील तेजी टिकून राहील असा अंदाज आहे. पण इथेच सावधगिरी बाळगणं सर्वात जास्त आवश्यक आहे. अचानक प्रॉफिट बुकिंग म्हणजेच नफा वसुलीमुळे भाव खाली येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्राझीलचे रखडलेले नवीन पीक जसजसे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणावर येऊ लागेल तसतसे आंतरराष्ट्रीय भाव आणखी पडतील, ज्याचा थेट फटका आपल्या स्थानिक बाजाराला बसेल. त्यामुळे बाजाराच्या प्रत्येक हालचालीवर अगदी बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं सोयाबीन बाजाराचं सखोल आणि अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण. आता जाता जाता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, सध्या तुमच्या भागात स्थानिक बाजारात सोयाबीनला नेमका किती भाव मिळतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना प्रत्येक ठिकाणची अचूक परिस्थिती समजेल. बाजारातील असेच छुपे धोके ओळखण्यासाठी आणि सर्वात वेगवान विश्लेषणासाठी नवी शेतीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.